हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. तर माझ्या मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मेथीचे पराठे कसे बनवले आणि आता मी दाखवणार आहे की ही शेंगदाण्याची चटणी कशी बनवली. त्याची रेसिपी इथे लगेचच आपण इथे सुरुवात करूया. ही रेसिपी मी न बनवता माझ्या मिस्टरांनी बनवली तर फारच टेस्टी झाली होती. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1.5 चम्मच तेल गरम करायला टाकलं होतं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं आणि जिरं व्यवस्थित इथे तडतडू दिलं आहे. मग इथे 5 ते 6 पाकळ्या कढीपत्त्याच्या टाकल्या आहे मी आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि तो इथे टाकून व्यवस्थित आपल्याला इथे गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तो फ्राय करून घ्यायचा आहे. तर मिस्टरांच्या हातचं खाणं म्हणजे कधीतरी आपल्याला हा एक दिवस येतो, एक सुख भेटतं. तर खरंच सांगते, ही चटणी एकदम छान झाली होती. तर इथे कांदा गोल्डन ब्राऊन झाला आहे. त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आणि 1 चम्मच लाल मसाला. बस फक्त एवढेच आपल्याला टाकायचं, दुसरं याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. फारच टेस्टी होती ही चटणी. तुम्ही पराठ्यांसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत तर ती एकदमच उत्तम लागते. नक्की ट्राय करून बघा. आणि इथे मी भाजलेले शेंगदाण्यांचे साल काढून खलबत्त्यामध्ये हे त्यांनी कुटून घेतले होते. मिक्सरमध्ये नाही केले त्यांनी, खलबत्त्यातच कुटून घेतले. आणि ते लगेच आपण जो कांदा परतला होता त्याच्यात मग मीठ मसाला टाकला, त्याच्यात लगेच आपल्याला हे शेंगदाणे टाकून द्यायचे आहे. आणि थेंबभरही इथे पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान आणि एकदम कलरफुल आपली चटणी दिसते इथे. आणि कधीही जर आता सीझन पण असा आहे की सारखं एक प्रश्न पडतो की काय भाजी करावं आणि तोंडाला पण अशी एक टेस्ट नसते. तर त्यासाठी एकदम 5च मिनिटात रेडी होणारी ही चटणी आहे. तुम्ही बघू शकता माझा व्हिडिओ पण जास्ती मोठा नाही झाला आहे. अगदी 5 मिनटंसुद्धा जास्त आहे. 3 ते 4 मिनटातच रेडी होणारी ही शेंगदाण्याची चटणी आहे आणि खायला तर एकदमच उत्तम आणि टेस्टी लागते. तर इथे आपली चटणी लगेच रेडी झाली आहे. वरतून फ्रेश कट केलेली कोथिंबीर भरपूर सारी ॲड करा आणि इथे आपली चटणी रेडी आहे. आणि जेव्हा खायच्या वेळेस याच्यावरून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता. फारच छान टेस्टी लागते. आणि ही मी माझी मागची रेसिपी नक्की बघा जर तुम्ही अजून बघितली नसेल तर. इथे मी व्हिडिओ थोडा फॉरवर्ड म्हणजे थोडासा स्पीड वाढवून मी इथे दाखवते ही व्हिडिओ. ही मेथीची पराठ्याची रेसिपी मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये ॲड केली आहे. तर तुम्ही नक्की बघा, ती पण रेसिपी बघा आणि ही पण. आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बघा इथे माझा पराठा पण लाटून मस्त रेडी झाला आहे. तो पण आपल्याला व्यवस्थित इथे भाजून घ्यायचा आहे. अगदीच म्हणजे कधी कधी मग पराठ्यासोबत पण काय करावं सुचत नाही, तर एक वेळा दही, लोणचं आपण हे तर खातोच, पण ही चटणी एकदा तुम्ही ट्राय करून बघा. मिस्टरांनी बनवली होती, फार छान झाली होती, टेस्टी झाली होती. तर बघा इथे दोन्ही साईडला मी व्यवस्थित तूप लावून घेतलं आहे पराठ्याला आणि दोन्ही साईड एकदम छान इथे भाजून घेतले आहे. आणि इथे आपले पराठा पण रेडी आहे. तर कशी वाटली व्हिडिओ मला नक्की सांगा आणि नक्की चटणी ट्राय करून बघा. आणि थँक्स फॉर वॉचिंग.